नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये एकापाठी एक WD सक्रिय आहेत आणि यामध्ये आपल्याला या सर्व भागामध्ये आखाती देशांकडून येणारं हे वातावरण म्हणजे पाकिस्तान किंवा अगदी अफगाणिस्तान, इराण या बाजूने येणारे हे वातावरण भारताच्या उत्तर भागामध्ये जसं प्रभावित करतंय तसंच ते काही प्रमाणात भारताच्या दक्षिणेकडे देखील प्रभाव टाकतंय आणि याचा किती परिणाम पुढे भविष्यात होणार आहे हे देखील आपण बघणार आहोत. महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्यात धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे आणि सोलापूर, नागपूर या जिल्ह्यामध्ये साधारणपणे पावसाचा प्रभाव होता. या ठिकाणी पावसाच्या नोंदी झालेली आहेत आणि आत्तापर्यंत म्हणजे मार्च महिन्याची तुलना विचार करता सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद या ठिकाणी झालेली आहे. त्यापाठोपाठ थोडं सातारा, बीड, परभणी, हिंगोली, गोंदिया या जिल्ह्यामध्ये नोंद झालेली आहे. नागपूरमध्ये देखील सरासरीपेक्षा जास्त नोंद आहे. या ठिकाणी आपल्याला गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाची नोंद देण्यात आलेली आहे. आता आपण हेही बघतो की कोल्हापूरमध्ये आणि इतर काही येलो कलरमध्ये दिलेल्या जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद झाली, परंतु तो सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे साधारणपणे 1 मार्चपासून 25 मार्चपर्यंत जो काही आता अंदाज तयार झाला आहे त्यामध्ये धुळे जिल्ह्यात पावसाची सरासरी ओलांडण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या काही भागात आणि सोलापूरच्या काही भागात ही सरासरी ओलांडली जात आहे किंवा या ठिकाणी मार्च महिन्यात पावसाची चांगल्यापैकी नोंद झाली आहे. बाकी येलो कलरमध्ये जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची नोंद झाली, परंतु ती सामान्य आहे. बाकी लातूर जिल्ह्यामध्ये एक सरासरीच्या आजूबाजूला एक पावसाची नोंद आहे. बाकी जिल्ह्यांमध्ये मात्र फारसा प्रभाव पडलेला नाही. थोडा पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हलकी पावसाची नोंद झालेली आहे. कोकण किनारपट्टीला यामध्ये पावसाची नोंद झालेली नाही. पश्चिम विदर्भ, गडचिरोली, जळगाव आणि नंदुरबार या जिल्हे मात्र यातून वगळले गेलेले आहेत किंवा या ठिकाणी पावसाची नोंद झालेली नाही. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. दक्षिण कोकणात देखील तो अंदाज आहे आणि खास करून आपण महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं तर कोकण किनारपट्टीला दमट वातावरणाचा देखील अंदाज आहे. भारताच्या उत्तरेला, पूर्वेला आणि दक्षिणेला देखील काही राज्यांमध्ये पाऊस होणार आहे. हे पावसाळी वातावरण काही प्रमाणात पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिणी राज्य, पूर्वेकडील राज्य आणि काही उत्तरेकडील राज्यांमध्ये देखील हा पावसाचा अंदाज 27 तारखेला कायम असणार आहे. काल देखील महाराष्ट्रात पावसाची नोंद फार उशिरा झालेली आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याच्या नोंदींमध्ये तिचा समावेश झालेला नाही. मात्र तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये काही प्रमाणात पाऊस झालेला आहे. पूर्व भारताकडील काही राज्यांमध्ये म्हणजे आपण या ठिकाणी बघतो पाऊस झालेला आहे. या ठिकाणी पाऊस झालेला आहे. काही हिमाचल, उत्तराखंडमध्ये पाऊस झालेला आहे. मात्र महाराष्ट्रात पावसाची नोंद झालेली नाही. अतिशय तुरळक काही भागात पाऊस झाला आहे, परंतु तो उशिरा झाल्यामुळे ती नोंद आलेली नाही. GFS मॉडेलनुसार आपण जर अंदाज घेतला तर पुढील 48 तासामध्ये केवळ पूर्व उत्तर भारतात वातावरण निर्मितीचा भाग आहे किंवा 27 तारखेला उत्तर भारतात थोडं पावसाळी वातावरण दाखवलं आहे. मात्र महाराष्ट्रात याचा फार प्रभाव सध्या दाखवला नाही, पण 28 तारखेपासून थोडा परिणाम होईल असं दाखवण्यात आलं आहे. ECMWF मॉडेलच्या अंदाजानुसार आपण 48 तासाचा जर अंदाज बघितला तर आपण या ठिकाणी बघतो की जवळपास 27 तारखेपर्यंत विशेष अंदाज देण्यात आलेला नाही. मात्र हाच अंदाज आपण जेव्हा आयकॉन मॉडेलनुसार बघतो तेव्हा पूर्व विदर्भाचा दक्षिणी भाग आणि थोडं पश्चिम महाराष्ट्र वगैरे या भागात अंदाज दाखवण्यात आला आहे. JFSने देखील केवळ हलका अंदाज कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये दाखवण्यात आला आहे.
आज GFS मॉडेलने काही प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्गच्या काही भागात, रत्नागिरीच्या पूर्व भागात पावसाचा अंदाज दिला आहे. अंदाज IFS मॉडेलने मात्र केवळ थोड्याफार प्रमाणात सातारा, कोल्हापूरमध्ये दाखवलेला आहे, इतर मात्र दाखवलेलं नाही. आयकॉन मॉडेलने मात्र आपल्याला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात, पूर्व विदर्भासहित मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि थोडं दक्षिण कोकणमध्ये, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये, कोल्हापूर, साताऱ्यामध्ये काही प्रमाणात पावसाचा अंदाज आयकॉन मॉडेलने दिला आहे. 27 तारखेला मात्र यामध्ये केवळ घाटमाथ्यावर सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या पूर्व भागात वातावरण आहे, बाकी ठिकाणी ढगाळ वातावरण दाखवलं आहे. IFS मॉडेलने मात्र या ठिकाणी काही अंदाज दिलेला नाही. आपण या ठिकाणी बघतो दोन्ही समुद्रांमध्ये आपल्याला उच्च दाबाची चक्राकार स्थिती दिसते आहे आणि यामुळे बाष्प हे भारतीय भूभागावर येते, त्यात WD येत आहेत आणि त्यामुळे भारताच्या अनेक राज्यांमध्ये आपल्याला पावसाळी वातावरण होताना दिसतंय. महाराष्ट्राचे काही दक्षिणी पट्ट्यात त्यामुळे पावसाळी वातावरण तयार होतंय. या मॉडेलने येत्या 48 तासात पावसाचा अंदाज महाराष्ट्रात दिलेला नाही. आपण बघतो महाराष्ट्राच्या थोडं दक्षिणी पट्ट्यामध्ये कालही वातावरण तयार झालेलं होतं. आज देखील कोल्हापूरच्या आजूबाजूने आणि थोडं साताऱ्याच्या आजूबाजूने पावसास अनुकूल ढग निर्माण होतील. काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे, परंतु विशेष पावसाची नोंद होणार नाही. अगदी 27 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. हा ECMW मॉडेलचा अंदाज आहे. GFSने उद्या मात्र कोल्हापूरच्या काही दक्षिणी पट्ट्यात पावसाचा अंदाज दिला आहे. 48 तासात महाराष्ट्रामध्ये विशेष पावसाची नोंद नाही, त्या संदर्भात आपण अंदाज या ठिकाणी दिलेला आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.